आझाद मैदानात आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी देऊन मनोज जरांगे पाटलांची कोंडी केल्याची चर्चा। पण ते असं नाही, एक दिवसाचे नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाला परवानगी द्या। एक दिवसाच्या परवानगीबाबत जरांगे नाराज। वाटाघाटीसाठी जरांगेंशी भेटीबाबत काहीही चर्चा नाही। चर्चेची आंदोलकांची तयारी हवी। राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। गणेशोत्सवाच्या निमित्त 20 वर्षांनंतर पहिल्यांदा संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र। ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच फोटो फ्रेममध्ये पाहण्याचा योग। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पांचं दर्शन। बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरतीही केली। एआय यंत्रणेची पळवापळवी करणाऱ्यांवर मोक्का लावणार। अजितदादांची भर कार्यक्रमात शेतकऱ्यांना दमबाजी। अकोल्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे चंद्रिका नदीला पूर। शेतकरी हवालदिल। गणेश चतुर्थीला गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पुराचं विघ्न। 100 गावांचा संपर्क तुटला। पुरात गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं प्रशासनाचं सफल अभियान। गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेवर चकमक। 8 तासांच्या कारवाईत पोलिसांकडून 4 नक्षलींचा खात्मा। इतरांचा शोध सुरू।